सेक्टरमध्ये तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. म्हणजे इव्हन युरोपमधनं पण जे आपण आयात करू त्याच्यावरचे सुद्धा टॅरिफ्स ग्रॅज्युअली कमी करणार आहे. पण त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. म्हणजे एक 3000 cc पेक्षा वरच्या कारसाठी ते ॲप्लिकेबल असेल किंवा काहीतरी 30 लाखाच्या वरती ज्याची किंमत असेल फक्त त्याच्यासाठीच असेल. त्याच्यामुळे मास कन्झम्पशनसाठीच्या गाड्या आपल्या लोकल मॅन्युफॅक्चरर्सकडनं बनवल्या जातात, तर त्या सेगमेंटसाठी तरी काही धोका नाही आहे. ऑटो कॉम्पोनंटसाठी मिक्स बॅग आहे. म्हणजे त्याच्यावरचा काही ठिकाणी टॅरिफ्स कमी केला आहे, काही ठिकाणी कंटिन्यू केला आहे. बरोबर. पण मला एकंदरीत वाटतं की अशा कॉम्पिटिशनमुळे आपण इन जनरल आपल्या प्रॉडक्टिव्हिटीसाठी, एफिशियन्सीसाठी ही चांगली गोष्ट असते. शॉर्ट टर्ममध्ये कदाचित थोडासा सेटबॅक असूही शकेल आणि ते आपण ऑटो कंपन्यांच्या भावांवरनं बघितलं की युरोपियन युनियनचं डील अनाऊन्स झाल्यानंतर बऱ्याच ऑटो कंपन्यांचे भाव गडगडले. बरोबर. आता थोडे स्टेबल आहेत, पण मला वाटतं लॉंग रनमध्ये आपली लोकल मार्केट प्लेसच एवढी मोठी आहे की हे सगळं आपल्याला ॲब्झॉर्ब करण्यासाठी काही फार त्रास होणार नाही. बरोबर आहे.